मणका व सांध्यांच्या विकारांवर नैसर्गिक उपचारांचा पर्याय. घोटीतील ऑस्टिओस्पाइन केअर सेंटरची रुग्णांना दिलासा देणारी सेवा. वाढती धावपळ, चुकीची जीवनशैली आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे मणका, मान, पाठ आणि सांध्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशा रुग्णांसाठी घोटी येथील ऑस्टिओस्पाइन केअर सेंटर हे नैसर्गिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून प्रभावी सेवा देत आहे. भौतिक चिकित्सक डॉक्टर घनश्याम वारघडे यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रात भौतिक उपचार, फिजिओथेरपी, अस्थि व मणक्यांवरील हस्तचिकित्सा, ऑस्टिओपॅथी, मणका व सांध्यांची हस्तचिकित्सा, कायरोप्रॅक्टिक तसेच ॲक्युपंक्चरद्वारे विविध शारीरिक तक्रारींवर उपचार केले जातात. कोणत्याही प्रकारच्या औषधांवर अवलंबून न राहता नैसर्गिक उपचारांवर भर देत रुग्णांना आराम मिळवून देण्याचा प्रयत्न येथे केला जातो. उपचारांबरोबरच नियमित व्यायाम, योगाभ्यास आणि योग्य जीवनशैलीचे महत्त्वही रुग्णांना समजावून सांगितले जाते. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि मणक्याचे आरोग्य जपण्यासाठी नियमित व्यायाम व योग अत्यंत आवश्यक असल्याचे डॉक्टर वारघडे यांनी सांगितले. घोटी येथील गव्हाले कॉम्प्लेक्स, आशीर्वाद कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या केंद्रांमध्ये आधुनिक ज्ञान आणि नैसर्गिक उपचार पद्धतींचा समन्वय साधत रुग्णसेवा केली जात असून परिसरातील नागरिकांकडून या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नमस्कार, मी घनश्याम वारघडे. मी बऱ्यापैकी नैसर्गिक पद्धतीने आपण उपचार करतो. जसे काही भरपूर रुग्ण किंवा लोक त्रासलेले आहेत फिजिकल पेनमध्ये. त्याच्यात कॉमन आहे सर्वायकल, लंबर आणि लंबरमध्ये सायटिका पेन. त्याच्यामध्ये नीचं पेन पण आला, जॉईंट पेनमध्ये शोल्डर पण आला. यावर आपण बऱ्यापैकी फिजिकलीच विदाऊट कुठल्याही प्रकारचं मेडिसिन न देता आपण त्यावर उपचार करतो. आणि बऱ्याच रुग्णांना आतापर्यंत सर्जरी सांगितली होती. सर्जरी अवॉइड करण्यामध्ये आपण मदत करतो. मी म्हणत नाही की सर्जरी पूर्णपणे टाळली आहे, परंतु ती काही दिवस पुढे ढकललेली आहे. 2-2, 3-3 वर्ष झाली, अजूनपर्यंत त्यांना सर्जरी करायची गरज पडलेली नाही आहे. जेव्हा गरज पडेल, खूपच त्रास होईल, तेव्हा त्यांचा निर्णय असेल, परंतु आपण तो टाळण्यामध्ये भरपूर हातभार लावतो आहे. तसेच सर्वायकल हा कॉमन इश्यू आहे. तर सर्वायकल पेन माझ्या दृष्टीने आजपर्यंत बघण्यात आलं आहे बऱ्यापैकी लेडीजमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये मला एक कॉमन दिसलं की ज्या बायांना घरामध्ये काही कामं नाही आहेत त्यांना जास्त सर्वायकल पेन होतं. तर त्याचा अजून एक बघितलं तर बायोमेकॅनिकली थोडासा फॉल्ट. आपल्या घरातला जो सोफा आहे त्याच्यावर जेव्हा बसतात, हा जो थोरसिक म्हणजे पाठीचा एरिया तो रेस्ट करून देतात आणि हा जो नॉर्मल लॉर्डोटिक कर असतो आतमध्ये असतो कमरेचा, त्याला बाहेर काढतात. म्हणजे ह्या ज्या साखळ्या असतात, मणके म्हणजे आपल्या साखळ्यांसारखे जोडलेले आहेत, तर एक साखळी ओढली तर त्याची एक कडीचा दुसऱ्या कडीपर्यंत परिणाम होतो. तर त्याचा परिणाम इफेक्ट सर्वायकलला. आणि हा ज्यांचा हंप तयार झाला असतो आणि कसं या पोझिशनमध्ये फक्त मानेची मुवमेंट होते, बाकीचे सगळी मसल रेस्ट पोझिशनमध्ये किंवा ताणले गेलेले असते आणि जास्तीत जास्त ताण सिटी जंक्शनवर होतं. त्यांना सर्वायकल स्पॉन्डिलायसिस दिसलेला आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने ज्यांना काही काम नाही आहे, जे फक्त सोफ्यावर जास्त बसून बसतात, त्यांना सर्वायकलचे जास्त इश्यू होतात. तर एकच विनंती आहे की तुम्ही सोफ्यावर बसताना तुमची पोझिशन चेंज करा. आजच तुम्ही सोफ्यावर जास्त वेळ घालवू नका, हे एक सांगणं असेल. मोबाईलचा जास्त वापर तसेच ऑफिसमधील कामांमुळे मणक्याचे आजार देखील वाढलेले आपल्याला दिसत आहेत. त्याबद्दल काय सांगा? सध्या तर हा कॉमन इश्यू आहे मोबाईल. जेव्हा आपण मोबाईल बघतो तर नेक आपली 20 डिग्री 25 डिग्री पुढे जाते आणि 10 डिग्री जर पुढे असेल तर आपल्या मानेचा जो वजन आहे की डोक्यावर जर वजन घेतलं आपण साधारण 20 किलो वजन घेऊन जेव्हा चालतो तर फक्त 10% जर 10 डिग्री जरी मान पुढे वाकली गेली असेल तर 20 किलो वजन जेवढं पडतो ना तेवढं मानेवर प्रेशर येतो. म्हणून सतत मोबाईलचा वापर असेल तर तुम्ही नियमित एक्सरसाइज करायला पाहिजे. जशी शोल्डरची एक्सरसाइज आहे ती करायला पाहिजे. आणि अजून एक, जे नेक रोटेशन घेतात तो अवॉइड करायचा आहे. तर मसल जर टाईट असतील ना तुम्ही नेक रोटेशन कराल तर हे मणके हा इथे फ्रिक्शन होतो, हा इकडे फ्रिक्शन होतो, त्याने स्पॉन्डिलायसिस वाढू शकतो किंवा अजून त्रास वाढू शकतो. तर नेक स्ट्रेचिंग घ्या, परंतु रोटेशन टाळा. मणक्याचे आजार पुन्हा होऊ नये यासाठी व्यायाम आणि जीवनशैली किती महत्वाची आहे? सगळ्यात महत्त्वाची आपली जीवनशैली की रात्री वेळेवर झोपा, डायजेस्ट आपलं चांगलं पाहिजे. मणक्याचे आजार किंवा डिस्क स्लिप होणे याला महत्त्वाचं कारण आहे कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन जर असेल
तर जो पोटाचा जो दाब आहे आणि तुम्ही फॉरवर्ड बेंडिंग करतात तर पोटाचा अजून प्रेशर, तर हवेचा प्रेशर इतका जोराचा असतो की तुमची ही डिस्क आहे हा इकडनं प्रेशर येतो आणि ही बाहेर पटकन येते. म्हणजे कॉन्स्टिपेशन हा एक जबाबदार आहे. आणि त्याच्यात व्यायामाचा अभाव, म्हणजे आपण व्यायामच करत नाही तर पचनक्रिया कुठेतरी डिस्टर्ब असते. तर महत्त्वाच्या काही स्ट्रेचिंग आहेत, नंबरचे स्ट्रेच आहे, सर्वायकलच्या आहेत, म्हणजे काही मसल आहे, ट्रॅपेझिस मसल, लंबागो मसल, हिप मसल आहेत. त्यांची नियमित जर स्ट्रेचिंग झाली तर येणारा जो कमरेवरचा ताण आहे तो कमी असतो. तर किमान 10 मिनटं, फक्त 10 मिनटं स्वतःसाठी जर तुम्ही व्यायामासाठी दिले तर खूपच चांगलं आहे, जेणेकरून आपण मणक्याचे आजार किंवा इतरही जॉईंटचे त्रास टाळू शकतो. मणक्यात गॅप पडणे म्हणजे नेमकं काय आणि ते कसे ओळखावे सर? खूप चांगला प्रश्न विचारला सर. मणक्यामध्ये कधीच गॅप पडत नसतो. काही सायलेंट शब्द आहेत. तर गॅप जेव्हा तुम्ही रिपोर्ट बघाल, डिस्क स्पेस रिड्यूस म्हणजे कमी होणे, आणि हा जो गॅप आहे तो कमी होतो. परंतु गॅप पडला म्हणजे कमी हा शब्द आपण सायलेंटली गिळून टाकतो, आणि गॅप पडला तर ही जी डिस्क आहे साधारण 14 ते 16 mm असते, की जेव्हा रिड्यूस होते म्हणजे तो गॅप कमी झाला. पण फक्त गॅप इतकाच लक्षात ठेवतो, तर गॅप कधी वाढत नसतो, तो कमी झालेला असतो. आणि कमी झाला तर ही जी नर्व आहे दोन्ही मणक्यांमध्ये, ही गादीचं काम काय आहे, सोकअपचं काम करते, की या नर्वला कंप्रेशन नको यायला म्हणून. तर तो सोकअप म्हणजे जेव्हा हिची डिस्क स्पेस कमी होते तर नर्व पिंच होते किंवा कंप्रेस होते. आणि दुसरी असते बल्जिंग, जेव्हा डिस्क बाहेर येते तर ती नर्वला कंप्रेशन करते. तर त्यावेळेस पूर्ण एका पायाला जी नर्वचा रूट आहे तिथपर्यंत टिंगलिंग म्हणजे असा करंट लागल्यासारखा फील होतो. तर तो डिस्क डेसिकेशन म्हणजे झीज झालेली असते. तर बायलॅटरल म्हणजे दोन्ही पण पायाला एकतर नमनेस येतो किंवा मुंग्या येऊ शकतो. नस दाबली गेली असं म्हणतो सर आपण, हे कुठल्या लक्षणावरून समजते आपल्याला? ठीक आहे. नस दाबली गेली, जर दोन्ही पायाला मुंग्या येत असतील, दोन्ही पायाला थकवा जाणवत असेल, तर तो एज रिलेटेड किंवा बिटवीनची कमतरता यामुळे होतो. आणि डिस्क बल्जिंग असेल, नस दाबली जाते, तर बायलॅटरल होत नाही, ती सिंगल युनिलॅटरल किंवा एकाच बाजूला होते. एका पायाला तुम्हाला कळ लागणे. आणि सगळ्यात कॉमन सायटिका, कारण सायटिका हा 3 नर्व आहेत, L4, L5, L5, S1, आणि एकूण ही जी 3 नर्व गेलेले आहेत, ती सगळ्यात मोठी जी नर्व आहे आपली लोअर लिम्बमध्ये, तर ती सायटिक नर्व आहे. म्हणून तिघांपैकी कुठली पण एक कंप्रेशन झाली तर ती सायटिकाच जाणवते. तर त्याचे लक्षण असे आहेत की खाली वागताना बटकपासून ते टोपर्यंत मुंग्या येणे, एका पायाला एक पाय असा ओढल्यासारखं जाणवणे, आणि जास्त वेळ बसल्यावर पाय बधीर पडणे, हे सायटिका असल्याचे लक्षण असते. मणक्याने त्रस्त असलेल्या रुग्णांना जाता जाता आपण काय संदेश द्यायचा? हां, मणक्याच्या संदर्भात जे त्रस्त आहेत त्यांना एकच सांगेल, तुमची जीवनशैली बदला. सकाळी उठल्यावर किमान स्ट्रेचिंग, हलका तुमचा व्यायाम सुरू करा. त्याच्यामध्ये योगा हा खूप महत्त्वाचा आहे. मी एक योग टीचर आहे, तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला सांगेल की योगामध्ये तुम्हाला भुजंगासन, पिरिफॉर्म मसल स्ट्रेच, तसेच ताडासन, हे ताडासनने पण हे मणके आपण वरती डिकम्प्रेस म्हणजे असं मोकळे ठेवू शकतो, जेणेकरून खाली प्रेशर कमी करू शकतो. हे व्यायाम दररोज घेणे गरजेचे आहे. आणि बाकीचे तुम्ही जसे हलके व्यायाम करतात, नॉर्मल स्ट्रेचिंग करतात, तर स्वतःसाठी सकाळचे 10 मिनिटं काढा. आणि मणक्याच्या किंवा सांध्यांचे, तसेच आपण मसल पेन यापासून पण आपण आराम मिळवू शकतो. घोटी येथे गबाले कॉम्प्लेक्स आशीर्वाद हॉस्पिटल इथे आपलं ऑस्टिओ स्पाईन केअर नावाने सेंटर आहे. नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता. धन्यवाद. तुमची मेन कंप्लेंट काय होती, की काय बोलत आम्ही ताई, की तांब्या उचलायला जमत नव्हता. तर ॲक्च्युली ती इथे इंजुरी नव्हती. जेव्हा ॲक्सिडेंट झाला आहे तर बाकीची अलाइनमेंट बिघडलेली आहे. तर बाकीच्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी ब्रेन काय करतो, सेन्सेशन तिथून ती मुवमेंट, कुठली तरी एक मुवमेंट लॉक करून टाकतो किंवा ब्लॉक करून टाकतो. म्हणून मग ही जी ॲडेसिव्ह कॅप्सुलायटिस असते, इथे रोटेटर कप आहे, तो तात्पुरता लॉक केला की तुमची इंजुरी इथे आहे, एल्बोला आहे, यांच्यावर जास्त प्रेशर नको यायला म्हणून होती. आणि आता आपण ट्रीटमेंट करताना जिथे त्रास आहे तिथे अजूनपर्यंत हात लावला नाही, तरी तुमची रेंज इथपर्यंत होती, असं करावं लागायचं. आता विदाऊट पेन म्हणजे पेनफुल मुवमेंट होती, विदाऊट पेन. किती मिनटं लागली असेल? फक्त 5-10 मिनिटं. बरं. आणि ते पण जिथं पेन आहे तिथं हातही लावला नाही अजूनपर्यंत. ठीक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मच्छिंद्र किसन खाडे. मी शहापूरवरून आलेलो आहे.
मी माझा हाताचं इथं हे झालं होतं ॲक्सिडेंटमुळं, तर माझा हात नॉर्मली इथपर्यंतच होत होता. मी बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांकडे गेलो, एक्सरे वगैरे काढले, पण तिथं काहीच मला शहापूर किंवा या ठिकाणी पण बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो, पण इथं मला काही ठिकाणी फरकच नाही पडला. मग मी वारगडे सरांची इंस्टाग्रामला रील बघितली. मग त्या हिशोबाने मी त्यांना कॉल करून त्यांच्यापाशी आज आलेलो आहे. पहिला माझा हात इथपर्यंतच होत होता, म्हणजे तांब्यासुद्धा उचलता येत नव्हता, पण त्यांच्याकडे आल्यापासून 10 मिनिटात इथपर्यंत असं होतोय. इथपर्यंत म्हणजे 90% तरी मला फरक जाणवलेला आहे. खरंच त्यांच्याकडे तुम्हाला जर काय प्रॉब्लेम होता असेल तर तुम्ही नक्की या त्यांच्याकडे. त्यांना एक टाइम भेट द्या. तुमचा 90% 100% काम होऊन जाईल. माझं तर झालेलं आहे, तुमचं पण होऊन जाईल. नमस्कार, मी अनिता मचिंद्र खडे आणि माझ्या मिस्टरांचा महिनाभरपूर्वी ॲक्सिडेंट झालेला. तर मग त्यांचा इथं खांद्याच्या इथं जॉईंट पेनला जरा त्रास होत होता. हात म्हणजे त्यांचा वरती होत नव्हता आणि तांब्याही त्यांना उचलता येत नव्हता. तर आम्ही वारगडे सरांची इन्स्टाला रील बघितली आणि त्यांना त्या नंबरवरती कॉल करून आम्ही इथपर्यंत आलो. तर म्हणजे मिस्टरांना माझ्या बऱ्याच ठिकाणी दाखवलं आम्ही, पण मग त्यांना काही फरक नाही पडला. मग आम्ही इथं आलो आणि इथं आल्याच्या नंतर कमीत कमी आम्हाला 5-10 मिनटामध्येच फरक जाणवला. जवळजवळ 90% आम्हाला फरक जाणवला. आणि तुम्हालाही जर काही त्रास होत असेल जॉईंट पेनचा किंवा, तर तुम्ही इथं येऊन त्यांना एकदा भेट द्या. आम्हाला जसा फरक जाणवला तसा तुम्हालाही फरक जाणवेल. माझं नाव मनोज अशोक गुप्ता, मी राहणारा घोटीचाच आहे. मी हॉस्पिटलला आलो होतो, ते डॉक्टर वारगडे सरांपाशी मी ट्रीटमेंट घेतली. मला बरं वाटलं. मला 6 महिन्यापासून सायटिकाचा प्रॉब्लेम होता आणि मी गेलेले 4-5 दिवसापासून ट्रीटमेंट करतो. मला पहिल्यापेक्षा चांगलं खूप बरं वाटतं आणि फरक पण पडलेला आहे मला. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर सदाशिव शिंदे. मी तुळशी इथं राहतो. तर सरांचं आलो होतो, जरा माझ्या टाचचा प्रॉब्लेम होता. सरांनी 2 मिनटं माझ्या ते टाच वगैरे तपासली आणि आता सरांनी मला ॲड्रेस देणार आहे आणि थोडंसं पाय चोळला, थोडंसं मला बरं वाटतं. पण मग सर आता पुढची ट्रीटमेंट मला सांगते कसं काय करायचं व्यवस्थित. कधीपासून होतं साधारण तुम्हाला? आता हा 1 महिन्यापासून त्रास होणार असता. आता कसं वाटतं? आता थोडंसं सरांनी पाय चोळला ना, थोडंसं आता मला आराम पडला थोडंसं.